थांब, एक क्षण स्वतःसाठी थांब. जर मनात प्रश्न असेल तर हे शांतपणे ऐक. तो कोणी ह्या बाळू धनगराच्या भंडाऱ्याला येईल जो मनोभावे हजेरी लावेल, त्याची नोंद ह्या बाळू धनगराच्या डायरीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचं नाव माझ्या डायरीत कोरलं गेलं त्याच्या 7 पिढ्यांचं रक्षण करायची जबाबदारी या धनगराची हाय. आज कित्येकांच्या मनात प्रश्न हाय, मामा मी आदमापूरची वारी करतोय, कपाळाला भंडारा लावतोय, तरी माझ्याच नशिबात दुःख का? माझीच प्रगती का खुंटलीये? मीच मागं का राहिलोय? अरे लेकरा, वारी करतोयस हे मान्य हाय, कपाळाला भंडारा लावतोयस हेही ठीक हाय, पण भक्ती केवळ प्रदर्शनासाठी नको, तर ती काळजातून पाहिजे. आजकाल यूट्यूबवर रील्स बनवणं, इन्स्टावर फोटो टाकणं सोपं झालंय र, पण मामांची खरी भक्ती कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये नाही, तर तुमच्या काळजाच्या गाभाऱ्यात पाहिजे. जोवर तुम्ही मामांच्या भक्तीत पूर्णपणे लीन होत नाही, तोवर भाग्याचं दार उघडणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे मामांच्या चरणी सोपवून देता, तेव्हाच ते द्यायला सुरुवात करतात. अन मामा कसं देतात, कुठून देतात, अन कधी देतात, याचा पत्ता जगाच्या कुठल्याच विज्ञानाला लागणार नाही. त्यांचा मार्ग अदृश्य आहे, पण त्यांचा शब्द अढळ आहे. वारी फक्त पायांनी करू नका, ती मनानं करा. जेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल, तेव्हा मामा तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. आमोशा आली की आदमापूरकडं अख्खं जग लोटतंय, पण ज्याचं नशीब काळजागत बळकट असते ना, त्यालाच ह्या पिवळ्या भंडाराची खरी हाक येते. जो मामांच्या चरणी झुकतोय, जो सेवा मनापासून करतोय, त्या लेकराला ह्या जगात कुणापुढं झोळी पसरून उभं राहायची वेळ माझे मामा कधीच येऊ देणार नाहीत. ही साधी भक्ती नाही र, हा माझ्या सद्गुरूंचा जिवंत शब्द हाय. संकट तर येणारच, पण त्यांना भिडायची ताकद पदरात पडणार, कारण डोक्यावर माझ्या मामांचा खंबीर हात हाय. आज जग लय सुसाट धावायला लागलंय, पैसा येतोय, मानपान सगळं मिळतंय, पण रात्री उशीला डोकं टेकवल्यावर मन निवांत हाय का? बाहेरचं सगळं वाढलं, पण आतली श्रद्धा हरवू देऊ नका. मामांनी कधीच कुणाला रिकाम्या हातानं धाडलं नाही. जो मुक्या जीवांवर माया करतोय, जो आई बापाची चाकरी करतोय, त्याच्या कपाळावर भाग्याची रेघ माझे मामा स्वतः ओढतात. चमत्कार म्हणजे काय आभाळ फाटणं नाही, तर तुमचं मन बदलणं हाय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करा, गरिबांना आधार द्या, अन मनात कुणाबद्दलही कपट ठेवू नका. एवढं केलंत ना, तर उरलेलं सगळं माझे मामा स्वतः बघून घेतील. घरादाराचं सुख, लेकराबाळांचं भवितव्य अन उद्याची चिंता सगळं मामांच्या चरणी सोडा. ज्याच्या मनात खरी श्रद्धा हाय, त्यालाच हा कौल जाणवेल. हा बाळूमामांचा शब्द हाय, तो कधीच वाया जात नाही. जय सद्गुरू बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.